त्याने अभिमानच्या चेहऱ्याचा वापर का केला? अभिमानशी त्याचा काय संबंध? हॅलो अस्मिता, आज मी बोलवण्याच्या आधीच तू तिथे कशी काय आलीस आणि मनालीला का घेऊन आलीस सोबत? हे बघे, मी तुझ्या तालावर नाचणारी बाहुली नाहीये, समजलं? मी मला हवं तेव्हा हवं तिथे जाऊ शकते आणि एक दिवस तुझ्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकते. आज मनालीला बेशुद्ध करण्यापर्यंत मजल गेली ना तुझी. याद राख, जर पुन्हा असं केलंस ना तर नियम मोडला की शिक्षा ही मिळणारच. मी तुला आधीच सांगितलं होतं, हा खेळ आपल्या दोघांमधला आहे, दोघांमध्येच राहू दे. पण नाही ऐकलंस तू. प्रत्येक वेळेस सेकंड चान्स मिळतोच असं नाही हं. आणि आणखीन एक, जसा बेशुद्ध करण्याचा स्प्रे असतो ना, तसा कायमचा संपवणारा सुद्धा असतो. तू असं काही करणार नाहीयेस. तो चॉईस तुझा आहे अस्मिता. तुला पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा तू तुझ्या सहकाऱ्यांच्या जीवाशी का खेळतेस? आता तरी शहाणी हो आणि दूर ठेव त्यांना आपल्या खेळापासून. बरं, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. मी बोलवण्याआधीच तू तिथे कशी आली? तुला कसं कळलं की कोणी सांगितलं तुला? ते मी तुला का सांगू? नको सांगू. पण हा जो कोणी माणूस आहे ना, जो तुला मदत करतोय, त्याला मी संपवीन. गुड नाईट, टेक केअर, आणि हो, सगळ्यात महत्वाचं, स्वीट ड्रीम. आधी बंडूवर हल्ला झाला आणि आता मनालीवर. हा हल्ला माझ्यासाठी इशारा आहे. यापुढे माझ्या कुठल्याच सहकार्याला मी धोका निर्माण होऊ देणार नाही आणि स्वतःहून इन्व्हॉल्व्ह होऊ नये म्हणून त्यांना काही कळूही देणार नाही. याचं प्रकरण मी एकटीनेच हँडल करेन. तर मला मदत करणारा तो माणूस कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? हो बाई, इथे कुणीच नाहीये. पण मग मला असं का वाटलं इथे कुणीतरी येऊन गेलं म्हणून. हो, अस्मिता घरात नाहीये आणि मला तुझ्या घरावर लक्ष ठेवलंच पाहिजे. मी असं करते, इथेच बसते आणि लक्ष देते. अगो बाई, चौथी शिट्टी झाली वाटते. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? तुला
सारखं का वाटतं इथे कुणीतरी आलंय म्हणून? बाई, पत्र असं का ठेवलंय? केवळ अस्मितासाठी अत्यंत गोपनीय. हा, म्हणजे मराठीत कॉन्फिडेन्शियल का काय म्हणतात ना, तेच महत्वाचं आहे. अस्मिताच्या घरातच ठेवते. नको नको, मागच्या वेळेस चिंटू फाईल ठेवायला गेला तेव्हा कोणीतरी बदमाश इन्स्पेक्टरच्या वेशात आला होता. आता कोणी असेल तर नको, माझ्याकडेच ठेवते. आणि अस्मिता आली की मग तिला देते. तुम्ही का माझ्या मागे लागलाय आणि सारखं सारखं माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करू नका. हे बघ, आम्हाला तुझ्याबद्दल आणि सायलीबद्दल काहीच विचारायचं नाही. आम्हाला फक्त एवढं सांग की आकाश कुठे आहे? आकाश पुण्याला असेल ना. आणि तुमचं काय त्याच्याकडे काम? हा, माझ्या मित्राच्या भावाला त्याच्या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घ्यायचं म्हणून. अरे मग त्याला विचारा ना, मला का विचारताय? तो इथं असता तर त्याला विचारलं असतं. तुला विचारायला आम्हाला काही खूळ लागलेलं नाही. तो इथं नाही आहे कुठं. आकाश पुण्याला पण गेलेला नाही आणि त्याचा फोन पण लागत नाही. त्याचा फोन बिघडला असेल ना. आणि तो पुण्याला आहे की नाही मला माहीत नाही. मला खरंच काही माहीत नाहीये. तुला खरंच माहित नाही आकाश कुठे आहे? नाही. आणि प्लीज याच्या पुढे मला गाठून प्रश्न विचारू नका. अरे शेटराव, हा सटकला. हा खोटं बोलतोय शेटराव. मलाही तसंच वाटतं. मॅडमचा फोन आहे. बंडू, तू एक काम कर, त्याला फॉलो कर. मी मॅडमशी बोलतो. हा मॅडम. सेठ, शांतनू काही म्हणाला? काही कळलं त्याच्याकडून? नाही, काही नाही. फारच उडवाउडवीची उत्तरं देत होता. मला आणि बंडूला त्याच्यावरच संशय आहे. फार काहीच बोलला नाही तो. बंडू गेलाय, त्याला फॉलो करतोय. बरं ठीक आहे, मी मनालीला बंडूच्या मदतीसाठी पाठवते. आणि तू सौरभ, सायली आणि आकाश यांचे फोन नंबर ट्रेस कर. काही माहिती मिळाली की लगेच कळव मला. ओके, बाय. मला का बरं झालं तुम्ही आला. हे त्या शंतनूचं घर, तो घरातच आहे. आपण घुसायचं का? अगं आकाश कुठेच सापडत नाहीये. काय? अरे पण तू म्हणाला होतास ना तो इथेच बसला होता. मग तू कुठे गेला आता? अगं मी तर त्याला इथेच लॉक करून गेलेलो. तू व्यवस्थित लॉक केलं होतास ना? सायलीने वडिलांना कळू न देता शांतनूच्या मदतीनं आकाशला शांतनूच्या घरीच लपवलं आणि त्यांनीच त्याचा फोन स्विच ऑफ केला. कदाचित आकाशशी कोणी संपर्क करू नये अशी त्यांची इच्छा असेल. करेक्ट. पण आकाशची मनस्थिती का बिघडली, तो नक्की कशाला घाबरतो हे कळायला. मॅडम, मी आकाशच्या फोनमधून काही डिलीट झालं असेल तर ते रिकवर करण्याचा प्रयत्न करतो. गुड आयडिया. फक्त आता आत बसावं लागेल कारण पाहुणे याची वेळ झाली.